बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर पोलिसांनी केला। आरोपी अक्षय शिंदे यानं पोलीस अधिकाऱ्याचं पिस्तूल खेचून 3 राऊंड फायर केले। यामध्ये एपीआय निलेश मोरे जखमी झाले। त्यानंतर पोलिसांनी स्वरक्षणासाठी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर केला। मात्र हे प्रकरण दाबण्यासाठी अक्षय याला पोलिसांनी मारल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। या प्रकरणावरून सरकारवर आरोप केले जात असताना मोठी अपडेट समोर आली आहे। घटना सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। अक्षय शिंदेच्या मृत्यूची विशेष तपास पथकाकडून चौकशी होणार आहे। गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंजाबराव उगले यांच्या देखरेखीखाली तपास होणार आहे। आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त तपास पथकाचे प्रमुख असणार आहेत। गुन्हे शाखेच्या ताब्यात असताना अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्यानं आर्थिक गुन्हे शाखेच्या DCP कडून तपास होणार आहे। आरोपी अक्षय अण्णा शिंदे वय 24 पॉक्सो कायद्याखाली विविध गुन्ह्यांसाठी तळोजा मध्यवर्ती कारागृहात न्यायबंदी होता। बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यातील गुन्ह्याच्या तपासासाठी आरोपीला ट्रान्सफर वॉरंटसह ताब्यात घेतलं। मुंब्रा बायपास जवळ पोलिसांच्या गाडीमध्ये आरोपीनं पोलीस अधिकाऱ्यांचे पिस्तूल खेचून 3 राऊंड फायर केले। फायरमधून 1 राऊंड फायर सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे यांच्या मांडीला लागला। संरक्षणार्थ पोलिसांनी प्रत्युत्तरात गोळीबार केला, ज्यात आरोपी अक्षय शिंदे जखमी झाला। जखमी अवस्थेत आरोपीला छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात नेलं। तिथं डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। आरोपीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन JJ हॉस्पिटल मुंबई इथं केले जाणार आहे। पोलिसांवर दबाव होता। येथील राजकीय लोकांची प्रतिष्ठा महत्त्वाची होती आणि त्याला ठरवून स्वतःला मारून घेण्याची परिस्थिती तयार करून देण्यात आली का? आम्ही उच्च न्यायालयाच्या लक्षात उद्याच हे सगळं आणून देणार असल्याचं वकील असीम सरोदे यांनी केलेलं आहे।